श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। मैत्रिणींनो, भगवान भोलेनाथांचे शिवपुराणात सांगितलेले अतिशय फायदेशीर सर्व समस्यावर तोडगे व उपाय। नंबर 1, दही भाताचे विलेपन करून शिवपिंडीस पूजन केल्यास विविधता नाश पावतात। 2, चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते। 3, महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते। रोज शिवपिंडीवर एक अखंड तांदूळ अर्पण करावा। 4, भगवान शिवाला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते। 5, जर तुम्हाला शत्रूने त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे। यानंतर तिथे बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल। 6, जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाचं जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबांचे चरण असतात। त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळ हात थोडा वेळ लावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा 2दा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी। ती आपली इच्छा लवकर पूर्ण होते। 7, कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो। या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा। देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात। प्रत्येक प्रदोष हा उपाय करा, यामुळे घरात शांतता कायम राहील। 8, लग्न करायचे असेल तर हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करून इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात सांगितलेला आहे। शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते। जुईच्या फुलांनी पूजन केल्याने कधीही धन हानी धान्याची कमतरता भासत नाही। 9, सकाळी शिवदर्शनाने पापशालन होते। दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तप्त जन्मीचे पाप दूर होते। रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते। दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो। 10, भगवान शिवशंकराजवळ साखर व गुळ वाहिल्यास धनसंचय होतो। 11, आख, रुईचे गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असाल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे किंवा तुमचा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर वहावे। आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून भगवान शिव नक्की मार्ग काढतात। 12, कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही चुकून सुद्धा घालायचा नाही। ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही। 13, अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात, अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष भगवान भोलेनाथांना अर्पण करावे। असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते। 14, शिवाला जल अभिषेक केल्यास पापक्षय होतो। रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो। 15, शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो। 16, दही, दूध, तूप, मध आणि गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते, वेगाने रोग नाश होतो। 17, शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते। 18, पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात। यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते। 19, शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा। असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो। 20, तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल। शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात। यासोबतच कामाच्या ठिकाणी यश मिळते आणि नवीन संधीही मिळतात। 21, जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर 7 बोरे अर्पण करावे।
ते बोर आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे. आपले रोग 3 महिन्यात समाप्त होईल. 22. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या दुधाने भगवान शिवाला अभिषेक करावा. 23. जर सोमवारी 1 मूठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. 24. शिवलिंगावर शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो. 25. ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने 5 दशमीला भगवान शंकरांची मुलगी अशोकसुंदरीजवळ मधाने ओम लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाला जलाभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे. तेथील ते जल घ्यावे. द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्यास थायरॉइड मध्ये फरक येतो. 26. एक बेलपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याची पुण्य मिळते. त्या बेलपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली ते विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढे तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते. 27. बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते. 28. जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. 29. धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने भगवान भोलेनाथ सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो. 30. प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते. 31. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते. 32. चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. 33. पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने अनंत वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यामध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते. 34. लग्न जमण्यास अडचणी येत असेल तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. 35. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. 36. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडा. 37. कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास 365 कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते. 38. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. 39. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात. 40. गंध पुष्पासह 1 श्रीफळ भिजवून अर्पण केल्या संपूर्ण पूजेचे फळ मिळते. 41. शिवमंदिरात षडोपचारी पूजन केल्यास 100 अपराध्यक्ष होतात. 42. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. गहू अर्पण केल्याने अपत्य वृद्धी होते. 43. तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित जलाने महादेवाला अर्पण करावे. 44. मध आणि महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगापासून आराम मिळतो. 45. ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे. यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची मनोभावे प्रार्थना करा. असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होते. 46. श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतात. 47. ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष असे म्हणतात. भगवान शिवांना विड्याचे 1 पान वाहिले तर भोग संपतात आणि संपत्ती प्राप्त होते. 49. जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ लागते. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. शिव 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 ओम नमः शिवाय. धन्यवाद.